नमस्कार मंडळी. तर आज आपण एका दिवसामध्ये अनारसे कशा प्रकारे बनवायचे ते पाहणार आहोत. अगदी जाळीदार होतात आणि खमंगसुद्धा तितकेच होतात. आणि बऱ्याचशा मैत्रिणी तांदळाच्या पिठापासून अनारसे बनवतात तर चिवट होतात आणि त्याला जाळी बिलकुल येत नाही, तरी परफेक्ट अनारसे होतात. तेलकट नाहीत तर मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. हे बघा, अतिशय मस्त अशी जाळी आलेली आहे. अगदी खुसखुशीत असे झालेले आहेत अनारसे. तर इथं आपण जुने रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि शक्यतो जुनेच तांदूळ वापरायचे. इथं पाव किलोचं प्रमाण म्हणजेच 1 ग्लास घेतलेलं आहे. हे रात्रभर भिजवून द्यायचं आहे. तर आपल्याला इथं स्वच्छ करून घ्यायचं आहे. पहिल्यांदा 3 ते 4 वेळा असं चोळून याचं पाणी काढायचं आहे. का ते तर आपण एकच दिवसासाठी भिजवतोय. तर अशा प्रकारे झालेले. आता आपण हे झाकून ठेवूया एक पूर्ण रात्रीसाठी. दुसऱ्या दिवशी आपण हे पाहणार आहोत. तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघा, बऱ्यापैकी तांदूळ फुललेला आहे. आता मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. 4 दिवसाचं तांदूळ एकदम असं पीठ होतं, पण हे होत नाही, असा तुकडा होतो. हे बघा अशा प्रकारे, पण पटकन असा होतो. तांदूळ छान भिजलेला आहे. आता इथं सकाळी मी उठल्या हे पाण्यातून बाजूला केलेत तांदूळ, म्हणजे आपलं काम होईपर्यंत साधारण 8पर्यंत मी हे तांदूळ असंच ठेवलं होतं चाळणीवरती. त्याच्यानंतर हे तांदूळ छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि परत फिरवल्यानंतर आपल्याला काम होईपर्यंत मुरत ठेवायचं आहे. आता हे चाळणीवरचं व्यवस्थित पाणी निथळून निघलेलं आहे. कपड्यावर टाकायची गरज नाही. थोडंसं मॉइश्चर याच्यात असायला पाहिजे. तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून 2 बॅचमध्ये आपण हे छान बारीक असं तांदूळ जे आहे ते वाटून घ्यायचं आहे आणि सोजीच्या चाळणीनं हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे. तर एकदम बारीक असं हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे मी. बघू शकता एकदम परफेक्ट हे अनारसे होतात. त्यामुळे पीठ अगदी बारीक करून घ्यायचं आहे. तर आता हे छान असं सोजीच्या चाळणीनं चाळून घेऊया, जेणेकरून बारीक चाळणी असावी. तर चाळताना व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे आणि निघालेलं परत मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि परत ते चाळायचं आहे. तर अशा प्रकारे सर्व पीठ जे आहे ते आपण चाळून घेऊया. याच्यात तुम्हाला हवं असेल तर गूळ वापरा किंवा साखर जरी वापरली तरी चालतं आवडीनुसार. आता हे पीठ मोजून घ्यायचं आहे. तर बरोबर 1 डब्बा पीठ झालेला आहे. याच्या निम्मी साखर आपल्याला घ्यायची आहे. तर म्हणजेच अर्ध्या डब्याला सुद्धा थोडी कमी घ्यायची आणि गूळ घेतला तर पाऊण घ्यायचा आहे. आता हे पूर्ण पीठ प्लेटमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेतलेला आहे. याच्यामध्ये मॉइश्चर असल्यामुळे लगेच पीठ मळून होतं दुधाचा वापर न करता. आता काम होईपर्यंत हे बघा, असं केल्यानंतर याला क्रॅक जात नाहीत. काम होईपर्यंत त्या डब्यात ठेवायचं, म्हणजे पीठ मुरल्या जातं आणि 10 ते 10:30पर्यंत आपले अनारसे करायला घ्यायचे आहेत. तर बघू शकता छान पीठ मुरलेलं आहे. आता पोळीपाट घ्यायचा आणि पोळीपाटवर खसखस टाकून घ्यायचे आहे आणि हव्या त्या आकारामध्ये याचे अनारसे तयार करून घ्यायचे. तर थोडंसं तेलाचं बोट लावायचं आणि अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवर तेल गरम करायला ठेवलं होतं. अनारसे लो फ्लेमवरच तळून घ्यायचे आणि शेवटी काढताना